जोहार. तर आज आम्ही जमनी आयाजवळ आलेली आहे आणि जमनी आया ही सोयींचे काम करते, ढवलेचे काम पण करते, पण सोयींचे काम ही बऱ्याच वर्षापासून करते. तर आयाकडनं जाणून घेऊ आपण की सोयींचे काम आया कशी करत आहे आणि तिचा अनुभव. तर आया तू सोयींचे काम कशी करत? मला झाले 40-50 वर्ष झाली सावशी मी करत. असं लहान पोर होता बारीकला, तर त्याला आता मुलगी 13 मुलगी झाली. 13 मुलगी झाली ते एक पोरी 17 वर्षाची आहे. असं एक पोर एक 17 वर्षाची. ना एक 7वीला आहे पोर, ना एक 6वीला आहे, एक 5वीला आहे पोर. तर किती वर्ष झाले. हा ना. तर तुम्हाला कोणत्या कोणत्या दवाखान्यात वाहत सोयीन काम साठी जर डिलिव्हरी नाही होत? वैदानला पण जाय, डहाणूला कोटीतला पण जाय, गंजाड वलनात पण जाय, आशिगडला पण जाय. ना बोलवत त्याला पण द्यावं लागेल, कासायला पण जावं लागेल, बलसाला पण जावं लागेल. तर पहिले तुम्हाला सरकारला पण जाय. असा तर तुम्हाला पहिले काय सरकार पैसे बिसे देत होतं? पहिला दे कोण देत थे असा तिहारी जायचा ना. ते डॉक्टरनी ना होती सेक्टर ती दे, एखादा 60, एखादा 100, एखादा 200 देत होते. अच्छा, म्हणजे जसं सांगितलं की त्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये जमा झाले होते, म्हणजे सरकार त्यांना मानधन देत होतं. पण आता ते मानधन देत नाही सरकार त्यांना, आता त्यांना काहीच भेटत नाही. आया या गावामध्ये तुझ्या हातून कोणी पोरं म्हणजे जन्माला आली असेल, म्हणजे पिढी 1-2 पिढी कोणी झाली हवी? फार येत ना पहिली पासून. तर ते पोरीला पोरं पण झालं, माझ्या हाती पोरी ना, ते पोराचे लग्न पण झाले. असं म्हणजे 2 पिढी झाली. तर तुझ्या हातात असं काय झाला काय एखादा डिलिव्हरी करता एखाद पोर गमावला? काय पण नाही झालं. अजून माझ्या हातात केस गेलीच नाही, अजून एक पण केस नाही गेली. तर एवढी मोठी म्हणजे डॉक्टर पेक्षा पण मोठी अशी आपल्याकडे सोयी आहे, ज्याला दाईन सांगतात. तर अशा महिला पण आमच्याकडे आहे का त्यांच्या हातून अजूनपर्यंत डिलिव्हरी करता ना एकही बाळ गमावलं आहे ना आई गमावलेली आहे. तर एवढा ह्यांच्याकडे ट्रेडिशनल नॉलेज आहे, प्रॅक्टिस आहे. आणि आज हे प्रॅक्टिस आमची संपत आहे, हे पारंपरिक नॉलेज आहे. तर हे नॉलेज कुठेतरी वाटलं पाहिजे, त्यासाठी आपण समाजाने प्रयत्न केला पाहिजे. आणि ही जी सरकार आहे त्याला आपण सांगितलं पाहिजे की हे आमच्यासाठी पण एक चॅलेंज आहे. जेव्हा कोविड सारखी गोष्ट आपल्याकडे आली आणि त्या टायमाला सोयीन महिला होती ज्याने डिलेव्हऱ्या गावामध्ये करवलेल्या आहे. पुढे पण ह्या सोयीन महिला जसं सांगतात की दवाखान्यामध्ये पण ह्यांना बोलवलं जाते, कॉटेज हॉस्पिटल आहे, वेदांत हॉस्पिटल, सेल्वास आहे, वलसाड आहे, इथे पण हे डिलिव्हरीसाठी जातात. तर एवढी ह्यांना ट्रेडिशनल नॉलेज असेल, पारंपरिक ज्ञान आहे आणि ह्यांच्या हातून जसं सांगतात की आजपर्यंत एकही मुलगा किंवा दगावला नाही. तर हे कुठेतरी टिकलं पाहिजे. हे पारंपरिक ज्ञान जे आमच्या आदिवासी समाजाकडनं गेलं तर पुढे हे कुणाकडे राहणार नाही आणि खूप मोठी अशी आपला लॉस आहे. तर हे लॉस थांबवण्यासाठी पण आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. तर खूप आम्हाला तुम्हाला भेटून खरं खूप बरं वाटलं की एवढं मोठं ज्ञान तुमच्याकडे आहे, तुमच्याकडे ढवलेरीची गाणी आहे, तुम्ही सोयींचं काम करतात. तर तुम्हाला भेटून खूप बरं वाटलं. जोहार. आम्ही पुन्हा तुम्हाला भेटायला येऊ आणि नक्की आम्ही ह्याच्यावर काही ना काही प्रयत्न करणार आहे की परत तुम्हाला सरकारकडनं मानधन भेटेल आणि डिलेव्हरी जेव्हा होतील दवाखान्यामध्ये होतील तरी पण तुम्हाला तिकडे बोलवलं जाईल. डॉक्टर असेल पण आपल्या आदिवासी समाजाची जी नॉलेज आहे ते टिकवण्यासाठी तुम्हाला पण तिकडे बोलवलं गेलं पाहिजे. एवढी आम्ही म्हणजे दरख्वास्त आहे ते सरकारकडे करणार आहेत. जोहार.